नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलेलो आहे। तर महत्त्वाची गोष्ट आणि खुशखबर अशी आहे की CISF फायरमॅन कॉन्स्टेबल या पदाच्या 1130 पदांची नोटिफिकेशन पुन्हा आलेली आहे आणि फॉर्म भरणे लगेच सुरू होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर CISF मध्ये लागायचं असेल तर हे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। ठीक आहे, चला तर महत्त्वाची गोष्ट की ही भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, याच्यामध्ये वयाची अट काय आहे, शिक्षण पात्रता काय आहे, पेपर पॅटर्न काय असणार आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टीची माहिती आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला बघूया माहिती। चला माहिती बघूया। तर बघा काय आहे माहिती बघू। तर महत्त्वाची गोष्ट की फॉर्म कधीपासून सुरू होणार, तर फॉर्म भरण्याची तारीख ही 31 ऑगस्ट पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे। 31 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे। तर ते आपल्याला फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे, शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 तारीख लक्षात असू द्या। 31 पासून म्हणजे बस 3-4 दिवसानंतर ही फॉर्म भरण्याची तारीख सुरू होणार आहे। फॉर्म भरण्याचा जी डेट आहे ते आहे। चला त्याच्यानंतर किती तारखेपर्यंत भरायचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, चला आता फॉर्म कधी भरायचं ते आपल्याला माहीत झालेलं आहे। महत्त्वाची गोष्ट की कोणते व्यक्ती हे फॉर्म भरू शकतात, म्हणजे शिक्षण पात्रता काय असायला पाहिजे। तर शिक्षण पात्रता, तुमचा शिक्षण काय असायला पाहिजे तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा शिक्षण 12वी पास असायला पाहिजे, 12वी पास असणे आवश्यक आहे। परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट की 12वी पास परंतु विज्ञान शाखा म्हणजे सायन्स असणे आवश्यक आहे। विज्ञान सायन्स, तुमचा सायन्स असेल तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता। तुमचा आर्ट असेल, कॉमर्स असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। फक्त ज्यांचा सायन्स झालेला आहे तेच हा फॉर्म भरू शकतात। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जर सायन्स झालेला असेल, तुमचा 12वी सायन्स असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। ठीक आहे, जर तुम्हाला CISF मध्ये लागायचं असेल तर तुम्हाला SSC GD मार्फत पेपर देऊन CISF मध्ये लागता येईल। परंतु ही एक संधी आहे की तुम्ही CISF कॉन्स्टेबल फायरमॅन कॉन्स्टेबलमध्ये जाऊ शकता। आणि महत्त्वाची गोष्ट की जे जनरल ड्यूटी आहे, CISF जनरल ड्यूटी, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये कामाचा कामाचा टाईम आहे, जे ड्युटीचा टाईम आहे हा खूप कमी आहे। याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी अभ्यास करायला सुद्धा पण वेळ मिळू शकते। ठीक आहे, चला कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या फायरमॅनच्या जागा आहेत ती प्रत्येक स्टेटमध्ये पण भरल्या जातात आणि त्याच्यामुळे यांना जास्त म्हणजे तेवढा काही कामाचा कामाचा काही एवढा ताण आहे नाही। चला ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा आता शिक्षण पात्रता झालेली आहे। शिक्षण पात्रता काय ते तुम्हाला समजलेली आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की वय किती असायला पाहिजे, वयाची अट काय आहे। तर वय विद्यार्थी मित्रांनो तुमची कमीत कमी 18 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 23 वर्ष। वय किती, 18 ते 23। परंतु जर तुम्ही ST किंवा SC असाल, ST किंवा SC या कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट आहे। 5 वर्ष सूट म्हणजे तुम्ही जर वयाच्या 28 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता। जर तुम्ही OBC जरी असाल, OBC कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला 3 वर्ष सूट आहे। म्हणून जे OBC कॅन्डिडेट असतील ते वयाच्या 26 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, चला त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की आता हे शिक्षण तुम्हाला माहीत झालेलं आहे, कधी फॉर्म भरता ते माहीत झालेलं आहे, वयाची अट तुम्हाला माहीत झालेली आहे। आता याच्यानंतर म्हणजे जी पोस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये शारीरिक चाचणी आहे आणि पेपर आहे आणि त्याच्यानंतर हे मेडिकल पण होणार आहे। चला तर मग सर्वात आधी काय होणार, तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो तुमची सर्वात आधी मैदानी चाचणी होणार, फिजिकल होणार। मग फिजिकल होणार आहे। फिजिकलमध्ये काय महत्त्वाची गोष्ट आहे, तर मैदानी चाचणी होणार आहे। काय होणार आहे, मैदानी चाचणी। ठीक आहे, मैदानी चाचणी। ओके, चला मैदानी चाचणी होणार आहे। 1 मिनिट, चला
मैदानी चाचणी होणार. ठीक आहे. मैदानी चाचणीमध्ये काय करायचं आहे तर फक्त मैदानी चाचणीमध्ये 5 किलोमीटर धावणे, 5 किलोमीटर धावणे आणि टाईम असणार आहे धावणे. ओके चला. आणि टाईम असणार आहे 24 मिनिट. किती मिनिट? 24 मिनिट. 24 मिनिटामध्ये 5 किलोमीटर धावायचं आहे तुम्हाला. 24 मिनिटामध्ये 5 किलोमीटर धावणे हे तुमची मैदानी चाचणी असणार आहे. मग मैदानी चाचणी घेताना पण तुमचे शारीरिक गोष्टी तपासल्या जाणार आहेत. तुमची उंची, तुमची छाती, याच्यामध्ये मुलींना फॉर्म भरता येणार नाही, फक्त मुलंच यासाठी फॉर्म भरू शकतात. ही गोष्ट तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे. चला. तर मग तुमची जर मैदानी चाचणी घेतील त्यावेळेस तुमची शारीरिक जी आहे योग्यता ते पण मोजल्या जाणार आहे. म्हणजे शरीराने तुम्ही उंची किती असायला पाहिजे, तुमची छाती किती असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची उंची 170 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. किती? 170 सेंटीमीटर आवश्यक आहे. आणि छाती 80 सेंटीमीटर आणि फुगून 85 झाली पाहिजे. म्हणजे 5 फुगणे आवश्यक आहे. ठीक आहे. 5 फुगणे काय आहे? आवश्यक आहे. ठीक आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आपली उंची किती पाहिजे, आपली छाती किती पाहिजे. ठीक आहे. चला. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की आता तुम्हाला मैदानी चाचणी माहीत झालेली आहे. आता पेपर पॅटर्न काय असणार? मैदानी चाचणीमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी तुमच्या तपासल्या जाणार आहेत. आणि त्याच मैदानी चाचणीच्या वेळेसच, जेव्हा मैदानी चाचणी घेणार त्यावेळेसच तुमचा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे DV पण होणार आहे. तुम्हाला जाताना डॉक्युमेंट्स घेऊन जाणे आवश्यक आहे. ठीक आहे. हां चला. त्याच्यानंतर बघूया. तर महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, ही जी तुमची मैदानी चाचणी होणार आहे याच्यामध्ये तुमचे मार्क पकडले जाणार नाही. हे क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. फक्त तुम्हाला तेवढे 5 किलोमीटर धावून तुम्हाला यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे त्याचे मार्क पकडले जाणार नाही. चला. तर तुमचा सगळा जो मेरिट आहे तो पेपरवर असणार आहे. मग पेपरची चांगल्याने तयारी करायची आहे. खूप चांगल्याने तयारी करायची आहे. आणि म्हणून पेपरचा पॅटर्न माहीत असणे आवश्यक आहे. पेपरमध्ये काय काय येणार आहे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये काय असणार लक्षात द्या. पेपर पॅटर्न काय आहे? चलो. पेपर पॅटर्न माहीत असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये काय येणार? तुमचा गणित येणार. काय येणार? गणित. पेपरमध्ये तुमचा बुद्धिमत्ता येणार. काय येणार? बुद्धिमत्ता. चला. त्याच्यामध्ये नंतर पेपरमध्ये तुमचा GK GS येणार. GK GS. ठीक आहे. GK GS येणार. आणि हिंदी किंवा इंग्लिश. ठीक आहे. हिंदी किंवा इंग्लिश याच्यापैकी तुम्हाला जो ग्रामर सिलेक्ट करायचा आहे तो ग्रामर सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे या जी फायरमॅन CISF फायरमॅनची जे पद भरती आहे त्याचा पेपर पॅटर्न राहणार आहे. मग याचे 25 क्वेश्चन असणार आणि गुण असणार 25. यानंतर बुद्धिमत्ताचे 25 क्वेश्चन 25 गुण, 25 क्वेश्चन 25 गुण आणि याचे पण 25 क्वेश्चन 25 गुण. अशा प्रकारे 100 प्रश्नासाठी 100 गुण असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. किती? 100 प्रश्नासाठी 100 गुण. आणि खूप 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 महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी की टाईम असणार आहे, वेळ असणार आहे. वेळ असणार आहे 120 मिनिट म्हणजे 2 तास 120 मिनिट. GDला फक्त किती असतात? 1.5 तास. अर्धा तास जास्त आहे तुमच्यासाठी. ही सुवर्ण संधी आहे. कारण तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी योग्य आणि खूप चांगला टाईम मिळत आहे. 2 तासाचा टाईम आहे. 2 तास. ठीक आहे. 100 क्वेश्चन 2 तास तुम्हाला टाईम मिळणार आहे. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट की निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह नसणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्हाला वेळ 2 तास आहे. आणि सगळा जो सिलेबस आहे तो GDमध्ये जो अभ्यास करता तुम्ही, GDच्या तयारीसाठी जे करता तेच करायचं आहे. काही नवीन नाही. जर तुम्ही GDची तयारी करत असाल तरी पण हे तुम्हाला हा फॉर्म याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन घेण्याचे चान्सेस
खूप आहेत. बघा, महत्त्वाची गोष्ट, जी डीमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. जी डीमध्ये 1.5 तास मिळतो, याच्यामध्ये 2 तास मिळतात. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये तुमच्यासाठी चांगल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही जर तुमचा सायन्स झालेला असेल, तुम्ही 12वी सायन्स असाल, तर हा फॉर्म नक्की भरा आणि या पदामध्ये तुमची जागा निश्चित करा. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल पेपर पॅटर्न काय आहे. चला, त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वात आधी काय होणार तुमची, सर्वात आधी मैदानी चाचणी होणार, मैदानी चाचणी. चलो, त्याच्यानंतर काय होणार तुमचा DV पण होणार यावेळेस, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. त्यानंतर होणार पेपर होणार आणि त्यानंतर होणार मेडिकल. चला, मेडिकल होईल आणि तुम्हाला तुमचा सिलेक्शन केला जाईल. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी क्वालिफाय झाल्या तर तुमचा सिलेक्शन होईल. महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये तुमच्याकडं फायरमॅनची कोणती सर्टिफिकेट असो किंवा नसो त्याचा काही अर्थ नाही. म्हणजे ते तुम्हाला सर्टिफिकेट मागणार नाही, याची तशी अट नाही. चला, ठीक आहे. म्हणजे होऊ शकते तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की फायरमॅनची जागा आहे, तर मग फायरमॅनची सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे का? तर फायरमॅनची सर्टिफिकेट असणे आवश्यक नाही. ओके, चला. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही नक्षलग्रस्त भागातून येत असाल तर त्यासाठी स्पेशल काही जागा आहेत. मग महाराष्ट्रामध्ये नक्षलग्रस्त कोणते जिल्हे आहेत? नक्षलग्रस्त जिल्हे, नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी स्पेशल जागा आहेत आणि महाराष्ट्रामधून फक्त 2च जिल्हे, गडचिरोली आणि गोंदिया या 2च जिल्ह्याचा समावेश या नक्षलग्रस्तच्या जागेमध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याचे जर विद्यार्थी असाल तर तुम्ही नक्की फॉर्म भरा. तुमच्यासाठी स्पेशल जागा याच्यामध्ये आहे. तुम्ही नोटिफिकेशन पहा, तिथं प्रत्येक राज्यासाठी जागा दिलेल्या आहेत आणि नक्षलग्रस्तसाठी पण जागा दिलेल्या आहेत. फॉर्म भरताना ते सगळे पाहून घ्या. ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण निवड प्रक्रिया काय होणार आहे आणि कधी फॉर्म भरायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला CSFमध्ये लागायचे असेल, कॉन्स्टेबल, CSF कॉन्स्टेबल, फायरमॅन कॉन्स्टेबलमध्ये लागायचं असेल, तुमचं जर सायन्स झालेलं असेल तर हे खूप सुवर्ण संधी आहे. कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. पेपरमध्ये पण टाईम खूप तुम्हाला अर्धा तास जास्त मिळत आहे आणि जे तुमची फिजिकल आहे ते पण क्वालिफाईड नेचरची आहे. तर तुम्ही नक्की फॉर्म भरा आणि या होणाऱ्या भरतीमध्ये आपली जागा निश्चित करा. ठीक आहे. चला, ऑल दी बेस्ट विद्यार्थी मित्रांनो. खूप तयारी करा आणि फॉर्म लवकर भरा. म्हणजे जसं की फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे तर 1-2 दिवसानंतर तुम्ही फॉर्म भरा. लगेच पहिल्या दिवशी भरण्यापेक्षा 2-3 दिवसांनी भरा आणि तयारी करा, अभ्यास करा, मेहनत करा. ठीक आहे. RW अकॅडमी तुमच्या सोबत आहे. आपण आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि मदत करत राहू. ठीक आहे. असेच व्हिडिओ पाहत राहा, प्रतिसाद देत राहा. ठीक आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.